स्मार्ट शेती करण्यासाठी केंद्र सरकारनं एक मिशन आखलंय। त्याचं नाव आहे मिशन मौसम। या मिशनचं उद्दिष्ट हवामान बदलाचं अवलोकन करणं, त्यावर काम करणारे मॉडेल्स निर्माण करून त्यातून अधिक अचूक हवामान अंदाज मिळवणं असं आहे। त्यासाठी देशभरात 50 डॉपलर हवामान रडार, 60 रेडिओ विंड स्टेशन, 100 डिस्ट्रोमीटर, 10 विंड प्रोफाइलर, 25 रेडिओमीटर, 1 शहर निरीक्षण केंद्र, 1 प्रक्रिया निरीक्षण केंद्र, 1 समुद्र संशोधन स्टेशन तसंच 10 समुद्र स्वयंचलित हवामान केंद्र देशभरात उभारण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज मिळू शकतात, तेही अधिक बारकाव्यासहित। हवामानाचे अचूक अंदाज मिळवण्यासाठी मोठ्या स्केलवरती डेटाचा वापर केला जाणार आहे। त्यासाठी संख्यात्मक मॉडेल्स आणि डेटाचं वर्गीकरण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा सुद्धा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे। भारतातील भौगोलिक वैविध्य आणि मॉन्सूनचा प्रभाव या कारणांमुळे अचूक हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो। शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळाला तर त्यातून शेती कामाचं नियोजन आधीच करता येऊ शकतं। एक प्रकारे शेतकऱ्यांची रिस्क म्हणजेच जोखीम कमी करता येऊ शकते, कारण पिकांना हवामान बदलाचा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत मोठा फटका बसतोय। त्यातून शेतकऱ्यांचं उत्पादन घटू लागलंय। या मिशन मौसममधून मात्र या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ असे हवामान अंदाज दिले जाणार आहेत।